नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या त्वचेच्या आरोग्याबद्दल बोलणार आहोत. स्किन केअर संबंधी असणारे वेगवेगळे गैरसमज कुठले कुठले आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. यातल्या बऱ्याचशा गोष्टी या पेशंट्सच्या क्वेरीमधून आलेल्या आहेत. बऱ्याचशा गोष्टी ह्या आजूबाजूला घडत असताना मी पाहिलेल्या आहेत आणि त्यातल्या काही माझ्या स्वतःच्या चुकासुद्धा आहेत. अगदी खूप कॉमनली केल्या जाणाऱ्या अशा या मिस्टेक्स आहेत आणि म्हणूनच याबद्दल सगळ्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ पाहताना किंवा पाहून झाल्यानंतर तुम्हाला सुद्धा तुमची एखादी तरी चूक नक्कीच निदर्शनाला येणार आहे. तुमची कुठली चूक तुमच्या निदर्शनाला आली हे मला खाली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत, त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. नंबर 1, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे फेअरनेस क्रीम्स. रंग उजळवणाऱ्या क्रीम्सचा खूप जास्त प्रमाणात वापर करणं. भारतीय लोकांना गोऱ्या रंगाचं खूप कौतुक आहे. गोऱ्या रंगाची खूप क्रेज आपल्याला पाहायला मिळते. गोरा रंग म्हणजे सुंदरपणा असा एक सर्वसामान्य समज आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळं फेअरनेस क्रीम्स ह्या ओव्हर द काउंटर खरेदी केल्या जातात आणि अशा प्रकारचे वेगवेगळे फेअरनेस क्रीम्स लावल्यामुळं आपला रंग गोरा होईल असा गैरसमज बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असतो. पण आपण ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपल्या त्वचेचा रंग हा आपल्या जेनेटिक्सवरती डिपेंड असतो. नो क्रीम कॅन चेंज आवर स्किन टोन. कुठल्याही प्रकारचे फेअरनेस क्रीम्स बाहेरून ॲप्लाय करून वरून ॲप्लाय करून आपल्या त्वचेचा मूळ रंग आपल्याला बदलवता येत नाही. फेअरनेस क्रीम्सच्या जाहिरातींमध्ये बऱ्याच वेळेला अशा प्रकारचा दावा केला जातो. या कॅटेगरीमध्ये जे प्रोडक्ट्स येतात त्यामध्ये भरपूर वेळेला हार्श केमिकल्सचा वापर केला गेला असण्याची शक्यता असते. मर्क्युरी, स्टिरॉइड्स किंवा ब्लीचिंग एजंट्स त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात वापरले गेले असण्याची शक्यता असते. त्यामुळं अशा प्रकारच्या क्रीम्स जोपर्यंत आपण वापरत राहतो तोपर्यंत आपली त्वचा उजळ दिसत राहते. पण ज्या वेळेला ही क्रीम वापरणं आपण बंद करतो, असे प्रोडक्ट्स वापरणं आपण बंद करतो, त्यावेळेला आपली त्वचा पुन्हा मूळ रूपात येते. त्यामुळं अशा प्रकारच्या कुठल्याही फेअरनेस क्रीम्सच्या मागं लागण्याऐवजी आपण आपल्या ओव्हरऑल स्किन हेल्थकडे लक्ष द्यायला हवं. त्वचेच्या निरोगी असण्याकडे लक्ष द्यायला हवं. आता पाहूयात नंबर 2 आणि दुसरा महत्त्वाचा गैरसमज, आणि तो म्हणजे महागडे प्रोडक्ट्सच इफेक्टिव्ह असतात. जेवढी त्या प्रोडक्ट्सची किंमत जास्त तेवढी त्याची इफेक्टिव्हिटी जास्त, परिणामकारकता जास्त, अशा प्रकारचा गैरसमज बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असतो. पण असं अजिबात नाही. महागड्या प्रोडक्ट्सच्या किमतीमध्ये त्याचं फॅन्सी पॅकेजिंग, त्या ब्रँडचं बाजारामधलं असणारं स्थान, त्याच्या जाहिरातीवर केला गेलेला खर्च, या सगळ्या गोष्टीसुद्धा इन्क्लुडेड असतात. महागडे एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स ज्यावेळेला आपण वापरतो त्यावेळेला आणखी एक गोष्ट होते आणि ती म्हणजे अशा वेळेला हे प्रोडक्ट्स खूप कमी प्रमाणात वापरले जातात. कारण ते महाग आहेत म्हणून त्याचं प्रमाण कमी घेतलं जातं, कमी प्रमाणात वापरले जातात आणि त्यामुळं आपल्या त्वचेला त्यापासून मिळणारे जे बेनिफिट्स आहेत ते सुद्धा पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. योग्य, परिणामकारक आणि आपल्या स्किन केअरमध्ये आपल्याला चांगले इफेक्ट्स देणारे प्रोडक्ट्स आपण शोधायचे कसे? तर अशा वेळेला आपण त्याचे कंटेंट्स वाचायला हवेत. त्यामध्ये असणारे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स कुठले कुठले आहेत ते शोधून पाहायला हवं. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, हायलोरोनिक ॲसिड, सिरॅमाइड्स, रेटिनॉल, नियासिनामाइड किंवा इसेन्शियल ऑइल्स जसं की जोजोबा किंवा टी ट्री ऑइल यासारखे इसेन्शियल ऑइल्स त्याच्यामध्ये आहेत का, या गोष्टी आपण चेक करून पाहायला हव्यात. आणि अशा प्रकारे आपण आपल्या खिशाला परवडणारे, ॲफोर्डेबल असे चांगले स्किन केअर प्रोडक्ट्स आपल्या रूटीन हेल्थ केअरमध्ये इन्क्लूड करू शकतो. प्रत्येक वेळेला महागडे प्रोडक्ट्स वापरण्याची गरज असतेच असं अजिबात नाही. आता यामध्येच आणखी एक छोटीशी महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे आणि ती म्हणजे फेशियल संदर्भातली. फेशियल केल्यामुळं आपल्या त्वचेचं एजिंग होत नाही असा गैरसमज बऱ्याच स्त्रियांच्या मनामध्ये असतो. फेशियल हा आपल्या रूटीन स्किन केअरचा एक भाग आहे आणि फेशियल केल्यामुळं आपल्या त्वचेचं रक्ताभिसरण सुधारतं, तिथला ब्लड फ्लो वाढतो,
त्वचा मॉइश्चराइज्ड राहते, हायड्रेशन म्हणजे आपल्या त्वचेमधला ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मदत केली जाते. या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरीसुद्धा त्याचे हे परिणाम तात्पुरते असतात. पुढचे 8 ते 10 दिवस आपल्याला आपल्या त्वचेवरती चांगला ग्लो त्यामुळे दिसून येतो, पण त्याचे दीर्घकालीन परिणाम आपल्याला पाहायला मिळत नाहीत. तसा कुठलाही शास्त्रीय पुरावा आपल्याकडे नाही. दीर्घकाळासाठी अँटी एजिंग इफेक्ट्स जर आपल्याला मिळवायचे असतील तर अशा वेळेला आपल्याला आपल्या आहारावरती लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. आता पाहूयात नंबर 3 आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, आणि ती म्हणजे अँटी एजिंग क्रीम्स आपण नेमके कधी वापरायचे. बऱ्याच स्त्रियांच्या मनामध्ये असा गैरसमज आहे की 35शी नंतर किंवा 40शी नंतर आपण अँटी एजिंग क्रीम्स वापरायला सुरुवात करायला हवी. तर हा एक खूप मोठा गैरसमज आहे. आपण ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये एजिंगची प्रोसेस सुरू झालेली असते. प्रत्येक दिवस आपण पुढं जात असतो. आपल्या त्वचेवरती दिसणारे एजिंगचे इफेक्ट्स म्हणजे रिंकल्स, फाईन लाईन्स, बारीक सुरकुत्या ज्या आपल्या त्वचेवरती दिसतात, किंवा डार्क ब्राउनिश स्पॉट्स, काळसर डाग आपल्या त्वचेवरती येणं, किंवा क्लॉग्ड पोर्स, ड्राय रफ स्किन, पिगमेंटेशन, ओपन पोर्स, या सगळ्या गोष्टी त्वचेवरती दिसायला सुरुवात होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी होते ती म्हणजे त्वचा खाली ओघळायला सुरुवात होते. आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवरती मसल, फॅट आणि बोन्स याचं एक छान पॅडिंग आहे, आणि एजिंगच्या प्रोसेसमध्ये हे पॅडिंग कमी व्हायला लागतं. त्वचेमधलं कोलॅजन कमी व्हायला लागतं, म्हणजे आपल्या त्वचेला फर्मनेस देणारे जे घटक आहेत ते कमी व्हायला लागतात. त्यामुळं सॅगिंग ऑफ स्किन म्हणजेच त्वचा ओघळलेली आपल्याला दिसायला लागते. एजिंगचे हे इफेक्ट्स कमी होण्यासाठी आपल्याला अँटी एजिंग क्रीम्स योग्य वयात वापरायला सुरुवात करायला हवी. तर ते योग्य वय कुठलं, तर इन युअर लेट 20s म्हणजे आपल्या वयाच्या 25शी नंतर आपण अशा प्रकारचे क्रीम्स वापरायला सुरुवात करायला हवी. 25शी नंतर जितक्या लवकरात लवकर आपण अशा प्रकारचे क्रीम्स वापरायला सुरुवात करू तितक्या जास्त प्रमाणात आपल्याला त्याची इफेक्टिव्हिटी दिसायला सुरुवात होते. आता पाहूयात नंबर 4 आणि चौथी महत्त्वाची गोष्ट, आणि ती म्हणजे ओव्हर एक्सफोलिएशन. खूप रगडून त्वचा साफ करणं, खूप घासून त्वचा साफ करणं अशी सवय बऱ्याच जणांना असते. त्यामुळं त्वचेला फायदा होण्याऐवजी त्याचं नुकसान खूप जास्त प्रमाणात होतं. त्वचा खूप ड्राय व्हायला लागते, रफ व्हायला लागते, आणि त्वचेचं हायड्रेशन कमी व्हायला लागतं. त्वचेमधला ओलावा निघून जायला लागतो. त्वचा कोरडी, रुक्ष व्हायला लागते, ड्राय फ्लेकी स्किन आपल्याला दिसून येते, आणि आपल्या त्वचेचं नॅचरल मॉइश्चर मेकॅनिझम जे आहे ते सुद्धा यामुळे डिस्ट्रॉय होऊन जातं. आपल्या चेहऱ्याची त्वचा ही अत्यंत नाजूक असते, सेन्सिटिव्ह असते. त्यामुळं एक्सफोलिएशन करताना म्हणजे आपली त्वचा साफ करतो आपण ज्या वेळेला, किंवा स्क्रब करतो ज्या वेळेला, त्यावेळेला अत्यंत हळूवारपणे, खूप जेंटली आपल्याला एक्सफोलिएशन करायचं आहे. खूप रगडून त्वचा साफ करणं, एक्सफोलिएट करणं आपण टाळायला हवं. आता पाहूयात नंबर 5 आणि 5वी महत्त्वाची गोष्ट, आणि ती आहे मॉइश्चरायझर संबंधित. मॉइश्चरायझर वापरायला हवं का, तर प्रत्येक व्यक्तीने मॉइश्चरायझर वापरायला हवं. ज्या लोकांची त्वचा तेलकट आहे, ऑइली स्किन आहे, असे लोक मॉइश्चरायझर वापरणं टाळतात. तर अशा लोकांनी मॉइश्चरायझर टाळण्याऐवजी वॉटर बेस्ड किंवा जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरायला हवं. ज्या लोकांची त्वचा ड्राय आहे, कोरडी आहे, अशा लोकांनी क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर्स वापरायला हवेत. आपली त्वचा सॉफ्ट राहावी, प्लम्प राहावी, आणि त्यावरती फ्रेशनेस राहावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर मॉइश्चरायझरचा वापर करणं खूप गरजेचं आहे. आता मॉइश्चरायझर लावण्याची योग्य वेळ कुठली? अंघोळ झाल्यानंतर, अंग पुसून झाल्यानंतर पहिल्या 3 ते 5 मिनिटांमध्ये आपल्याला मॉइश्चरायझर लावायला हवं, आणि याला म्हटलं जातं 3 मिनिट रूल ऑफ मॉइश्चरायझर. अंघोळ झाल्यानंतर आपली त्वचा स्वच्छ असते आणि थोडीशी ओलसर असते. अशा वेळेला मॉइश्चरायझर चांगल्या प्रकारे त्वचेमध्ये शोषून घेतलं जातं, ॲब्झॉर्ब केलं जातं. त्यामुळं मॉइश्चरायझरची खरी जागा आपल्या बाथरूममध्ये आहे हे आपण लक्षात ठेवायला हवं. आता पाहूयात नंबर 6 आणि 6वी महत्त्वाची गोष्ट, आणि ती म्हणजे सनस्क्रीनचा वापर. बऱ्याच स्त्रियांच्या मनामध्ये असा गैरसमज असतो की फक्त बाहेर आपण ज्या वेळेला पडतो त्यावेळेलाच सनस्क्रीन आपण वापरायला हवं.
तर असं अजिबात नाही. ज्यावेळेला आपण घरी असतो, बाहेर ढगाळ वातावरण असतं, सूर्यकिरण नसतात, पावसाळी हवा असते, अशा वेळेला सुद्धा आपल्याला सनस्क्रीन आपल्या त्वचेवरती, आपल्या चेहऱ्यावरती ॲप्लाय करणं खूप गरजेचं आहे. कारण प्रखर सूर्यप्रकाश असणाऱ्या देशामध्ये आपण राहतो आणि सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत ते आपल्या त्वचेची अपरिमित हानी करत असतात. ज्या लोकांच्या चेहऱ्यावरती काळसर तपकिरी डाग आहेत, ज्यांना हायपर पिगमेंटेशनचा त्रास आहे, अशा लोकांनी आवर्जून सनस्क्रीनचा वापर करायला हवा. सनस्क्रीन प्रोटेक्शन बॅरियर म्हणून आपल्याला मदत करतो. त्वचेमधलं कोलॅजन व्यवस्थित राहण्यासाठी सुद्धा त्याची आपल्याला मदत होते आणि त्याचबरोबर प्रीमॅच्युअर एजिंग कमी करण्यासाठी सुद्धा सनस्क्रीन आपल्याला मदत करत असतो. तर आता सनस्क्रीन आपण निवडायचं कसं? तर ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन आपल्याला निवडायला हवं, ज्याचा SPF कमीत कमी 30 आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे आणि ज्याच्यावरती PA+++ असं लिहिलेलं आहे. अशा प्रकारचं सनस्क्रीन आपण आपल्या रूटीन स्किन केअरमध्ये वापरायला हवं. आता पाहूयात नंबर 7 आणि 7वी महत्त्वाची गोष्ट, आणि ती म्हणजे रॉंग प्रोडक्ट्स वापरणं किंवा योग्य प्रोडक्ट पण चुकीच्या क्रमानं वापरणं. आता म्हणजे नेमकं काय? तर बऱ्याच वेळेला आपण याचं त्याचं ऐकून किंवा जाहिरातींमध्ये बघून कुठले तरी प्रोडक्ट्स वापरायला सुरुवात करतो. हे प्रोडक्ट माझ्या त्वचेसाठी चांगलं आहे का? माझ्या त्वचेच्या प्रॉब्लेम्ससाठी नक्की इफेक्टिव्ह आहे का? याची खातरजमा न करता प्रोडक्ट्स निवडले जातात. जाहिरातींमध्ये पाहून किंवा कुठलेही पेड प्रमोशन्स पाहून अशा प्रकारचे प्रोडक्ट्स खरेदी केले जातात, ज्याची गरज बऱ्याच वेळेला असत नाही आणि बऱ्याचदा असे प्रोडक्ट्स प्रत्येकाला सूट होतातच असं नाही. त्यामुळं इचिंग होणं, बर्निंग होणं किंवा ड्रायनेस निर्माण होणं यासारखे प्रॉब्लेम्ससुद्धा निर्माण होतात. त्यामुळं आपल्या त्वचेचा टाईप बघून किंवा आपल्या त्वचेला नेमकी कशाची गरज आहे ते पाहून मग आपण प्रोडक्ट्स निवडायला हवेत. आणि यामधला दुसरा प्रकार म्हणजे योग्य प्रोडक्ट पण चुकीच्या क्रमाने वापरणं. कुठला प्रोडक्ट कशा प्रकारे आपल्याला वापरायचा आहे हे आपल्याला माहिती असणंसुद्धा खूप गरजेचं आहे. योग्य त्या ऑर्डरमध्ये प्रोडक्ट्स लावायला हवेत. आता उदाहरणार्थ काही लोक सिरम वापरतात किंवा अंडर आय क्रीम वापरतात. तर या दोन्ही गोष्टी आपल्याला बेअर स्किनवरती लावायच्या आहेत. म्हणजे आपली त्वचा स्वच्छ धुतल्या आपल्याला त्या दोन्ही गोष्टी ॲप्लाय करायच्या आहेत. पण अनेकदा बरेच लोक काय करतात, आधी मॉइश्चरायझर लावतात आणि मग त्यावरती सिरम किंवा अंडर आय क्रीम ॲप्लाय करतात. तर यामुळं आपल्याला त्याचे इफेक्ट अजिबात दिसणार नाहीत. मॉइश्चरायझरचा एक लेअर ऑलरेडी तिथे असताना आपल्याला सिरमचा इफेक्ट पाहायला मिळणं अशक्य आहे. अशा साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला या सगळ्या प्रकारामुळं आपले पैसे तर वाया जातातच आणि आपल्याला हवे तसे रिझल्ट्ससुद्धा मिळत नाहीत. आता पाहूयात नंबर 8 आणि 8वी महत्त्वाची गोष्ट, आणि ती म्हणजे जर तुम्ही मेकअप ॲप्लाय करत असाल तर झोपण्याआधी किंवा कार्यक्रमानंतर मेकअप व्यवस्थित रिमूव्ह करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच स्त्रियांना ही गोष्ट माहिती नसते. मेकअप तसाच चेहऱ्यावर ठेवून जर तुम्ही झोपत असाल तर त्यामुळं त्वचेचं खूप नुकसान होतं. आपल्या त्वचेचं नॅचरल हीलिंग मेकॅनिझम जे आहे ते त्यामुळे डिस्ट्रॉय होतं आणि त्यामुळं ॲक्ने म्हणजेच पिंपल्स होणं किंवा क्लॉग्ड पोर्स तयार होणं, डलनेस, त्वचा निस्तेज दिसायला लागणं किंवा प्रीमॅच्युअर एजिंग यासारखे प्रॉब्लेम्स आपल्याला दिसायला सुरुवात होतात. त्यामुळं मेकअप व्यवस्थित रिमूव्ह करणं, क्लीन करणं खूप गरजेचं आहे. क्लिन्झर, टोनर आणि मॉइश्चरायझर वापरणं महत्त्वाचं आहे. आता पाहूयात नंबर 9 आणि 9वी महत्त्वाची गोष्ट, आणि ती म्हणजे सोशल मीडियावरती आपण पाहत असलेल्या गोष्टी अगदी विचारपूर्वक, सारासार विचार करून मगच आपल्याला आपल्या स्किन केअरमध्ये अंमलात आणायच्या आहेत. बऱ्याच वेळेला खूप वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नसतो, सायंटिफिक बेस नसतो, अशा गोष्टीसुद्धा सांगितल्या जातात. बरेच लोक पेड प्रमोशन्स करत असतात. त्यांना त्या जाहिरातींमधून पैसे मिळत असतात म्हणून प्रोडक्ट्सच्या जाहिराती केल्या गेलेल्या असतात. तर या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्यात आणि आपल्यासाठी जे योग्य आहे, आपल्या त्वचेला जे योग्य आहे, अशा गोष्टी वापरण्याकडे आपण लक्ष द्यायला हवं. सो नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा. आजच्या या 9 गोष्टींमध्ये तुम्हाला तुमची कुठली महत्त्वाची चूक, कुठला महत्त्वाचा गैरसमज आढळून आला ते सुद्धा मला खाली कमेंट करून नक्की कळवा. सो दॅट्स ऑल फॉर टुडे.
आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळं तुम्हाला जर अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.